त्याला वीज कनेक्शन जोडलं नाही म्हणून थकबाकी एक 36 कोटी रुपये असल्यामुळं ती जोडण्यात आली नाही आणि 15 दिवसाला आज बीड शहरामध्ये मुबलक पाणी असताना सुद्धा बीड शहराला 15 दिवसाला पाणी येतं. तर तो विषय मी दादांनी त्यावेळेस शब्द दिला की आपण हा विषय मार्गी लावू. त्या संदर्भातली बैठक सुद्धा त्यांनी मुंबईला तिथे घेतली. असेच काही बाकीचे विषय आज बोलणार आहे मी तिथे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की बीड जिल्ह्यामध्ये बोगस कामं मोठ्या प्रमाणावरती झालेत असा आरोप करण्यात येतोय. कामं झालेली नसताना बिलं उचलण्यात आली. तुमच्याकडे तसे काही प्रश्न आहेत किंवा तुम्ही काय दादांना सांगणार आहात? नाही, माझ्याकडे जे काही जसांना बोलले आहेत ते डॉक्युमेंटची कॉपी मी घेतलेली आहे आणि त्या विषयावरती दादाला बोललेलो मी. दादा असं म्हटले की बीड शहरची जागा वगळता आपल्याला जिल्ह्यामध्ये चांगलं यश मिळालं. सुदैवानं ही जागा जिंकत आली नाही. पुढच्या वेळेस ही जागा आपण नक्कीच भरून काढण्याचा प्रयत्न करू. नाही, दादा त्यांच्या पक्षामध्ये असताना दादा प्रयत्नच करतील ना. धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची बरीच मागणी होती की धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला जावा किंवा सुप्रिया सुळेंनी असं म्हटलं की नैतिकतेच्या आधारावरती त्यांनी राजीनामा द्यायला हवाय. तुम्हाला असं वाटतं? हो, त्यांनी द्यायलाच पाहिजे त्यांनी राजीनामा. आज तुम्ही काय डीपीडीसीच्या बैठकीमध्ये दादांना संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या संदर्भानं वेगळं काय सांगणार आहात? नाही, मी प्रत्येक भेटीला मी जेव्हा दादांना जे बोलतो तर त्या विषयामध्ये दादांनी हेच बोलतात की या प्रकरणामध्ये जे कोणी गुन्हेगार असतील त्यांना शिक्षा होणार. पाहतोय की संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या संदर्भानं मी अजित पवारांना अनेक वेळा भेटलेलो आहे, मात्र त्या संदर्भात कारवाई होईल असं सुद्धा आश्वासन अजित पवारांनी दिलेलं होतं. अशी